काळ बदलतोय, जग बदलतंय, याबद्दल बाळूमामांनी आधीच भाकणुकीमध्ये सांगितलं होतं. चला आपण आज बाळूमामांची भाकणूक, संपूर्ण भाकणूक पाहूया. ऐका हो गावकऱ्यांनो, भक्तांनो, काळ खूप बदलत चाललाय, जग वेगाने धावतंय, पण या धावपळीत माणूस देवाला विसरत चाललाय. माणूस मोठा होत चाललाय, पण माणुसकी मात्र लहान होत चालली. काळामध्ये मोठा बदल होतोय. कधी पाऊस खूप पडतो, तर कधी आभाळ भरून येतं, पण पाऊस अजिबात पडत नाही. शेतकरी मात्र आकाशाकडे पाहत बसतोय, डोळ्यामध्ये आशा ठेवून पावसाची वाट पाहत बसतोय. कधी पीक भरून येतंय, तर कधी शेतकरी हताश होईल. माणसांमधील खूप बदल झालाय. घराघरामध्ये वाद वाढतील, भाऊ भाऊशी भांडेल, मित्र मित्राला विसरेल, आई वडिलांचा मान कमी होईल, वृद्ध आई बाप एकटेपणात जगतील. स्वार्थासाठी माणूस माणसाला दुखवेल, समाजाची स्थिती जगात गोंधळ वाढेल. लोक पैशाच्या मागे धावतील, श्रीमंत अजून श्रीमंत होईल, तर गरीब माणूस जगण्यासाठी संघर्ष करेल. लोक सत्तेचा मार्ग सोडतील, खोटेपणा वाढेल आणि चांगल्या माणसांची खूप जास्त परीक्षा घेईल. संकटाचा काळ खूप येणार आहे. कधी रोगराई येईल, कधी मोठी नैसर्गिक संकट येतील. लोक घाबरतील, चिंता करतील, पण लक्षात ठेवा भक्तांनो, संकटाचा काळ हा कायमचा नसतो. भक्तांसाठी देवावर विश्वास असेल, जो नामस्मरण करत असेल, जो दुसऱ्याला मदत करत असेल, त्याच्या घरात मात्र सुख शांती राहील. काळ कितीही बदलला तरी भक्तीचा मार्ग कधीच बदलत नाही. ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्यावर माझी कृपा कायम राहील. भक्तांनो, देवावर विश्वास ठेवा, सतत नामस्मरण करा. संकटातही देव तुमच्या पाठीशी उभा राहील. जय बाळूमामा.